एक मजा इथे आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेत अर्थातच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर अर्थातच जय पवार सर कल्याण पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लीगचे पंच केतन मुंडे एक अतिशय आक्रमक असा अर्थातच अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आणि डावाची सुरुवात करतोय तो फलंदाज युवराज लोटणकर आणि त्याला साथ देतो तो फलंदाज कल्पेश साळुंखे. पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय मुजीब खर्डे या ठिकाणी पहिले षटक घेऊन येतोय. अर्थातच पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोळीसाठी सज्ज होतोय. इथे मात्र 10 ते 12 बॉलांचा रनअप आहे. यावेळी पहिला चेंडू या षटकातला पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला जर भिरकावून दिलाय ज्याला इंग्रजीमध्ये नेहमी लॉफ्टेड शॉट म्हणतात मराठीत मला भिरकावण असं म्हणतात. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पहिला खणखणीत गगनभेदी गगनचुंबी षटका. या दरम्यान या ठिकाणी आपण जाऊया मैदानाकडे हवेत असलेला झेल शेतोषक 2 चेंडूचा पाठलाग करतात. दुसऱ्या डेटी फलंदाज होतोय आणि इथे पाहता 2 धावा सहज पूर्ण केल्या. अतिथी देवो अर्थात आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत हे आपली हिंदू संस्कृतीत 2 धावांचे योगदान इथे मिळाले. सिक्सर चेंडू जे वापरले जातात ते सन्माननीय केतन भाई यांचं इथे स्वागत केलं गेलं. दरम्यान वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी पाय उंच फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू मात्र जातोय आणखीन एक सीमापार येतो 6 धावा युवराज लोटणकरच्या बॅटमधून. धापलकर आल्यात कारण षटकारांनी या ठिकाणी सुरुवात केली गेली होती आणि इथे मात्र पहा दुसऱ्या चेंडूवर 1-2 धावा तिसऱ्या चेंडूवर आणखीन एक षटकार 14 धावा. धापलकर असताना या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद होती चेंडू थांबत नाही आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय आता डीप फाईन लेग सीमारेषे पलीकडे येतोय. आणखीन एक खणखणी फटका चौकार 4 धावा. अपुऱ्या ठरल्या मगाशी आपण पाहिलात. वही आपण दुसऱ्या षटकाकडे नवीन षटक गोलंदाज मुफीद पारकर यावेळी सज्ज असेल तो अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये 3 शतक 30 शॉट सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. समोर फलंदाज खेळणी तयार आहे तो कल्पेश साळुंखे. शॉट ठरवाने एक शॉट गेली
एक शॉर्ट पॉईंट आपण पाहताय, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ ही ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यामध्ये चेंडू अर्थात चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता, पटकन ताकद नव्हती. चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, तोपर्यंत 1 मिनिटे संघाला. चांगलं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळालं, कारण धावांचं चौकार षटकारांचा पाऊस इथे पाहायला मिळाला. काही वादळी देखील इथे आली, पण ती वादळी देखील शांत करण्यामध्ये गोलंदाजांनी देखील गोलंदाजांनी देखील खेळपट्टीवरून एक चांगलं योगदान मिळालं. वया मैदानाकडे पुढचा चेंडू. यावेळी पहा अतिशय सुंदर गती परिवर्तन ज्याला म्हणलं जातं या ठिकाणी केलं होतं. उज्जष्टीच्या अगदी जवळून चेंडू फेकला होता, खाली राहिला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर या गोलंदाजांनी केला, अर्थात गोलंदाज मुफीद पारकर यांनी, आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवली या षटकामध्ये. युवराज लोटणकर जाडजूड बंदाचा खेळाडू या ठिकाणी खेळताना अशा प्रकारच्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा चेंडू मात्र उज्जष्टीच्या बाहेर स्वेरचा इशारा होतोय. 1 धाव आणखीन मिळते, धावपकात 1 वाढ होते, धावपकात धाव येतात ते 20. आणि अशा प्रकारचे खेळाडू असतात ते खऱ्या अर्थाने खात्यापित्या घरचे खेळाडू असं ज्यांना म्हणलं जातं, कारण तब्येत पहा ही अतिशय महत्वाची आहे. आणि इथे मात्र तुम्ही पाहिलं दोन्ही गोलंदाज अतिशय चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो अर्थात शॉर्ट मिड विकेटला डीप मिडविन क्षेत्ररक्षक चेंडू येणार. इथे मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरण्याचा प्रयत्न, बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय. 1 मिनिटे संघाला आणि 1 धाव. संघाची धावसंख्या 21 या घरामध्ये. खरं तर आपण हिंदू संस्कृतीमध्ये 21 हा आपला शुभांक असतो, तर मुस्लिम बांधव मात्र 786 हा नंबर त्यांचा शुभांक असं मानतात. तर अतिशय चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतं. गोलंदाजाचा विचार केला तर मुफीद पारकर एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. यावेळी पहा बॅटचा स्पर्श झाला होता की नाही, आणि या ठिकाणी आपण पाहताय की फलंदाज यावेळी बॅटचा स्पर्श झाला आणि यष्टीच्या काम तमाम केलं. आणि अशा प्रकारे पहिला धक्का 21 या धावसंख्येवर फलंदाजी करणाऱ्या आर्यन 11 वावरले संघाला बसतोय आणि पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो कल्पेश साळुंखे. यावेळी माझा तिसरा क्रमांक येतो नितीन तवळे. यावेळी खेळण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय 21 या धावसंख्येवर 1 फलंदाज गणला. गोलंदाजाला मिळणारं पहिली यश. यावेळी पहा या चेंडूला पुन्हा एकदा उंची देण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र पूर्णपणे या ठिकाणी बीट झालं. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि नितवजी सांगता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्या खेळपट्टीचा त्या एंडकडून अर्थात चांगला वापर हा गोलंदाज करत असताना या ठिकाणी माझ्या चेंडूला भिरकावून दिलंय. लॉंग ऑफच्या मध्ये बरोबर लॉंग ऑफला स्क्रीनच्या वर जाऊन चेंडू आदळतोय आणि येतोय एक शानदार षटकार. गीत आपण अर्थातच टायटल गीत या स्पर्धेचं आपण पाहिलात. इको अर्थात संजय सोळंकी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तन मन धन या 3 घटकांचा वापर खऱ्या अर्थाने करून ही क्रिकेटला संपन्न केली. तर षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालं. ते अर्थात गोलंदाज मुफीद पारकरचं मागणी षटक ठरलं. या षटकात तब्बल 9 धावा आल्या. पहिल्या षटकात 18 धावा आणि एकूण धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही या षटकातले या खेळाच्या पहिल्या सत्रामधले 3 षटकं बाकी आहेत. 13.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली. याच्यामध्ये एकमेव फलंदाज गमावला तो अर्थातच फलंदाज कल्पेश साळुंखे. दरम्यान वया मैदानाकडे तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, सुंदर चेंडू
अतिशय चांगला चेंडू इथे फेक केली होती. फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. गोलंदाज मात्र यावेळी प्रणित जंगम यावेळी मात्र आपण पाहतात अर्थातच गोलंदाजी सज्ज होतोय. एक सुंदर योगदान पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू इथे पहा या माध्यमातून जयश्रीच्या बाहेर चेंडू फेकला. अर्थातच चेंडू हा स्वयंचा इशारा येतोय 1-2 मिनिटे संघाला. बऱ्याच वेळानंतर जर आपण पाहिलं तर RN11 वावरले या संघाच्या धावसंख्येत एकने बदल झाला. धावफलकर धावन पोहोचतात त्या 28 धावा. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद इथे पाहायला. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सोहेल अर्थात या षटकात 2 चेंडू गोलंदाजांनी आतापर्यंत फेकले सोहेल. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर अभिषेक नायर मुंबई यांनी 16 चेंडूचं षटक फेकलं होतं. तर कदाचित या सामन्यामध्ये उशीर झाला आणि अंदाज जर पडला की सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आहे तर मात्र शेवटचा सामना या आजच्या दिवसातला उद्या सकाळी बरोबर 9 वाजता खेळण्यात येईल. आयोजकांनी तुम्हाला नम्र विनंती करण्यात आले. मैदानाकडे वळूया पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला होता. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहतोय सरळ अर्थात सलीम मिडाफला गोलंदाज स्वतः चेंडू जातोय. हा झेल घेतोय आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज RN11 वावरले संघाचा मैदानातून बाहेर. त्याचाच वापर करतोय प्रणित जंगम. अकोटाला चेंडू हुक केलाय. शेतशेत चेंडू यांचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेग मधून चेंडू मात्र डीप फाईन लेग क्षेत्रामधून सीमा पार होतोय. येतो एक चौकार, 4 धावा. तर ड्रिंक्स या ठिकाणी आता मैदानामध्ये जलपान ही सुविधा इथे नसणार आहे कारण वेळेची बचत करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. यावेळी सुरेख यॉर्करचा चेंडू होता. इथे मात्र फलंदाज पायचीत असल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि इथे मात्र आपण पाहिला अतिशय चांगल्या गोलच्या जोरावर जसं मगाशी चौकार आला होता इथे मात्र गोलंदाज पायचीत लेग बिफोर मैदानातून बाहेर. नितीन टवळे या ठिकाणी अर्थातच ज्यांनी 10 धावांचं योगदान दिलं. पायचीच्या माध्यमातून तो या ठिकाणी परतला. तिसरा फलंदाज गमावला तो RN11 वावरले संघ. यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय आदित्य मोरे, यशस्वी गोलंदाज. रिव्हर्स घेण्यासाठी प्रयत्न आणि सुरेख झेल. आम्ही नेहमी म्हणत असतो की रिव्हर्स स्वीपमध्ये दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद. आणि या ठिकाणी पाहायला मिळालं की हा जर झेल सुटला असता तर चौकार निश्चित मिळाला असता. परंतु जर आणि तर या शब्दांना निश्चित क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि अशा प्रकारे एक सुंदर झेल इथे घेतल्याने फलंदाज मैदानातून बाहेर झाला. तर 3 षटकांच्या समाप्तीवर धावफलकर धाव येतात 4 गडी बाद. एकूण या ठिकाणी मात्र RN11 वावरले संघाच्या धावा धावफलकर आल्या त्या 33
षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं प्रतिषटक 11 सरी धावसंख्या धावपळ पाहायला मिळाली. गोलंदाज होता प्रणित जंगम यांनी या षटकामध्ये 6 धावा दिल्या आणि तब्बल 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. येणारी 2 षटकं खेळाच्या पहिल्या सत्रामधली बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी तळेचे आमचे समालोचक सुरेश शिंदे सरांकडे. ओव्हर टू सुरेश शिंदे सर. धन्यवाद काका म्हात्रे सर. या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो, प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकाच्या अखेर संघाची स्थिती या ठिकाणी 4-32 म्हणजे काका खऱ्या अर्थाने आपण 11च्या सरासरीने या ठिकाणी हा संघ धावा जमा करताना पाहतोय. आता 2 षटकं उरलेले आहेत आणि या उरलेल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा त्यांना कराव्या लागतील. अतिशय महत्त्वाचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. तर आपण जाणार आहोत, तुम्हाला सर्वांना घेऊन जातो या मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना सुरू आहे. षटकातला पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. या ठिकाणी स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. 1 धाव वाढणार आहे, 1 चेंडू वाढतोय. या 1 अतिरिक्त धावेने संघाची स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 4-34 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी गोलंदाज चौथं षटक घेऊन आलेला आहे मुफीद. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतोय षटकार आणि या 6 धावा. डीजे चेंडू बाकी आहे त्यामुळे या ठिकाणी मोठा प्रहार होतील आणि ते जण पाहिलात एक मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला. धावपळकात वाढ झाली, धावपळकात धावून पोहोचतात ते 40 चौथी षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आणि या चेंडूवर मात्र या ठिकाणी धावा मिळत आहेत. त्या 2 धावा धावून या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावाच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते 4-42 अशी. अतिशय चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 3 तालुक्याचा खऱ्या अर्थाने आपण कर्जत, खालापूर, सुधागड या 3 तालुक्याचा इथे संगम झालेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या ठिकाणी आमचे स्कोरर मित्र गवळी दळवी इथे मात्र चेंडू जातोय तो पॉइंट आणि गलीच्या मध्ये डीपला जातो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना दिसत नाहीये. फलंदाज बाद होतोय. पंच या ठिकाणी इशारा देतात. 1 धाव मात्र पूर्ण होते. या 1 धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी अशी होईल 5-43 धावा. डीजे मंदाबाई शिकली आहे आणि ती प्रगतशील देखील झालेली आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा जोडून आज मात्र स्त्री ही प्रगतशील काम करते. आपण बघितलं कोणतं क्षेत्र असं नाही राहिलं जिथे स्त्री नाहीये. नक्कीच आपण त्यांचं कौतुक करूया. पण सन्माननीय सागर शेठ हडप, वावोशी फाटा, सागर ट्रेडरचे ओनर ज्यांच्या माध्यमातून आयोजकांना आणि या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि शुभेच्छा मात्र नक्कीच आयोजकांनी स्वीकारल्या असं मी मनापासून सांगतो. ओव्हर टू सर. धन्यवाद. या ठिकाणी मात्र दरम्यान एक गडी बाद होतोय. 6वा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 6वी सफलता मिळते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 6-43 अशी धावसंख्या होते. या ठिकाणी माझे मित्र स्कोरर मला कळवतात की या ठिकाणी धावा होत आहेत त्या 43 दरम्यान गडी 6 बाद होत आहेत. खऱ्या अर्थाने तुम्ही काका प्रत्येक आपण कॉमेंटेटर बोलतो की जो स्कोरर आहे तो आपल्या पाठीचा कणा. मी तर याच्या पलीकडे असं जाऊन म्हणेन जेव्हा एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे जेव्हा एखादी स्त्री असते तसेच आपल्या समालोचकांच्या मागे आमचा एक असा एक स्कोरर असतो ज्याच्यामुळे आम्ही पुढे येतो. नक्कीच तुमचं मी अभिनंदन करेन. तर या ठिकाणी स्थिती फारच नाजूक अशी आहे. नाजूकी म्हणता येईल कारण 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि धावा झाल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 43 धावा. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. राईट आर्म विकेट. चांगला चेंडू. अतिशय पंच माते इथे वळत आहेत आपल्याकडे कारण आपण थोडे काका क्रॉस आहोत. पंच समोरासमोर आहेत त्यांना त्यामुळे चेंडू अतिशय चांगले दिसतात. आपण क्रॉस असल्यामुळे आपल्याला चेंडू व्यवस्थित दिसत नाही. चेंडू पडल्यानंतर आपण चांगला चेंडू असं म्हणू शकतो. दरम्यान पंचांचा आपल्याला इशारा येतो व्हाईट चेंडू आहे. तर पुन्हा एकदा 1 धाव वाढते. 1 धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 6-44 या अंकावर. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
यावेळेस पुन्हा एकदा पंच पाठोपाठ या ठिकाणी आमच्याकडे वळतात. चेंडू स्वेर आहे, एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय, धावसंख्येमध्ये वाढ होते आणि ह्या एक अतिरिक्त धावेने संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 45 अंकावर. दरम्यान 6 गडी सुद्धा या ठिकाणी बाद झालेले आहेत. कदाचित आजच्या दिवसातला आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात आलंय की हा शेवटचा सामना असेल, कारण आता आपण पाहतोय सूर्यदेव अस्ताला चाललेला आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र अतिशय चांगला खऱ्या अर्थाने गोलंदाजाने इथे कमबॅक केलेला. लागोपाठचे चेंडू ज्यावेळेस त्यांनी दोन चेंडू टाकले होते स्क्वेअर, त्याच्यानंतर हा चेंडू अतिशय चांगला आलेला आहे. धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिर आहे, 36 बाद 45 अशी. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण हे 4थं षटक सुरू आहे. या वेळेस उंच चेंडू जातोय, बिग 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 षटकार. मित्रांनो पाहतो या ठिकाणी ही स्पर्धा चॅम्पियन लीग आणि या स्पर्धेतला कदाचित असा शेवटचा सामना असेल. इथे 4 षटकं पूर्ण होत आहेत. 4 षटकं अखेर संघाची स्थिती या ठिकाणी 6 बाद 51, म्हणजे जवळपास मिलिंद शेळके युवा मंच आणि गेम चेंजर खोपोली हा सामना उद्या ठीक सकाळी 9 वाजता. देखिए आज का जो एक मुकाबला बाकी है वो कल खेला जाएगा. गेम चेंजर खालापुर बनाम मिलिंद शेळके युवा प्रतिष्ठान बहरमबाड़ा, ये कल सुबह 9 बजे मैच खेला जाएगा. बैड लाइट की वजह से कोई व्यवधान ना आए, इसीलिए ये फैसला किया है ऑर्गेनाइजर्स कमेटी द्वारा. और 25 से ये श्रृंखला शुरू हो चुकी है, तो 25 से जो टीम क्वालिफाई हुई है और 26 को उनके बीच सुपर 6 का पहला मैच. देवांश 11 घोड़ेवली बनाम राजवाड़ा पोसरी, ये होगा पहला मुकाबला सुपर 6 का. श्राव्य एंटरप्राइजेस खोपोली बनाम शिवराज वॉरियर्स. आरोहित दक्ष वडगांव बनाम जो कल सुबह क्वालिफाई होगा वो टीम, आज के दिन का क्वालिफाई का वो सुपर 6 का आखिरी मैच होगा. सुबह 9 बजे मैच शुरू होगा कल का. आज जो मैच डिले हुआ है तूफान की वजह से, वो कल सुबह 9 बजे खेला जाएगा. 8:45 बजे टॉस होगा और सुबह 5 बजे ऑर्गेनाइजर्स कमेटी यहां पे आने वाली है. और ललित मंडप डेकोरेटर्स के सभी कर्मचारियों की मैं तारीफ करना चाहूंगा. 6 बजे का अल्टीमेटम था. एक ही काम है उनके पास अभी बचा हुआ स्टेज का, वो जो बैनर है फ्रंट का वो उन्हें लगाना है. बैनर लाओ वो कहते हैं. धावपैकी धावा आल्यात तर 63. 6 गड फलंदाज गमावल्यानंतर शेवटचे षटक बाकी आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा सुरेश शिंदे यांना. धन्यवाद सर. तर लागोपाठच्या दोन्ही चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत आणि या 2 षटकाराच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी 63 झालेली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. काय नाव काय? ताबिश. या ठिकाणी ताबिशच्या बॅटीतून एक आकर्षक असा आपण फटका पाहतोय. पंच या ठिकाणी आमच्याकडे वळतात, नो बॉलचा इशारा येतोय आणि धावा मिळतील या ठिकाणी 7 टोटली. तर या ठिकाणी फ्री हिट असेल आणि अर्थातच 6+1 7 धावांचे योगदान दिले. अर्थातच तर या ठिकाणी लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार आले आहेत आणि या 3 षटकारासाठी संजय सोळंकी उर्फ सर्वांचे आवडते
चिक्को यांच्याकडून इथे 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहेत. तर मी या ठिकाणी काका असं म्हणेन, या ठिकाणी मित्रांनो आता पहा नो बॉल पडलेला आहे, फ्री हिट येतोय, उघडा डोळे बघा नीट, आणि आता या ठिकाणी येतोय फ्री हिट. फ्री हिट आणि त्याचबरोबर फेकी गोलंदाजी म्हणून ज्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेले, त्यामुळे एकूण 9 धावा या धावपट्टीत 9 धावा संघाला घेऊन जातात ते अर्थातच 72 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा चेंडू उंच जातोय, क्षेत्ररक्षक आहे, मात्र या ठिकाणी फ्री हिट होता, त्यामुळे बाद होण्याचा प्रश्न येत नाही. दरम्यान एक धाव धावून काढलेली आहे. या एक धावेच्या भरीनंतर पुन्हा एकदा धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. या एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 73 धावा. अतिशय चांगली या ठिकाणी फलंदाजी. आपण अगोदरचा जेव्हा सामना झाला होता तेव्हा सुद्धा 75 धावांचा पाठलाग यशस्वी केला होता हाल संघाने, आणि तेही 4 षटकामध्ये, हे एक वैशिष्ट्य होतं. नक्कीच सर, नक्कीच. आणि हे शेवटचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चांगला चेंडू आहे. पूर्णपणे या चेंडूवर फलंदाज चकतोय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धावबाद होतोय. आणखी एक धक्का बसतोय, 7वा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 7 बाद 73. आर्यन 11 वावरली संघ प्रथम फलंदाजी करतोय. 7 बाद 73 धावा धावपकार आल्यात. या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. पाहूया नवीन फलंदाज मैदान पडतील. फलंदाज या ठिकाणी सुधीर ठोंबरे मैदानातून बाद झाला, जो अर्थातच सौरभ बाद झाला. सौरभ साळुंके याची खेळी ते समाप्त होते. 7 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज मैदानात येतोय. 9व्या क्रमांकाचा फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल, ज्ञानेश्वर. आणि पुन्हा एकदा ऐकूया सुरेश शिंदे सरांना. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आहे. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर राहते ती 7 बाद 73 अशी. तर या षटकातले शेवटचा चेंडू, या इनिंग्स मधला पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज. अतिशय चांगली या ठिकाणी स्थिती आपल्याला म्हणता येईल ती फलंदाजी करणाऱ्या संघाची. मात्र हाल संघाकडे सुद्धा अतिशय चांगले फलंदाज आहेत. आपण डॅनीची फलंदाजी अगोदर पाहिलीच होती. यावेळेस पुन्हा एकदा लागोपाठचा 3रा चेंडू, अतिशय चांगला निर्धाव चेंडू टाकलेला आहे. या ठिकाणी मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो, मात्र तुम्ही थांबू नका. पाहत राहा या ठिकाणी या चॅम्पियन प्रीमियर लीगची हे शेवट दुसरी इनिंग त्याला येतील ते काका म्हात्रे. धन्यवाद. धन्यवाद सुरेश शिंदे सर. तळाचा आवाज आपण ऐकला. तर अर्थातच 73 धावा धावपळ जमल्या. 7 गडी बाद 73 धावा धावपळ, 74 धावांचं लक्ष. केजीएल एंटरप्राइजेस हा मोहित पारकरच्या संघाचा संघनायक. 14.80 ची सरासरी. आणि खरं तर सर्व क्रिकेट रसिकांचा आपण हा आभार व्यक्त करूया, कारण जवळपास हा शेवटचा सामना आहे. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्यात. अतिथी मान्यवरांचा देखील हार्दिक आभार. थेट प्रक्षेपण 24 लाईव्ह अर्थातच इव्हेंट्स संदेश पाटील भोरले यांचा देखील हार्दिक आभार. आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी सागर पाटील, स्वरूप पाटील, विवेक पाटील आणि अमोल पाटील यांनी दिलेलं खूप चांगलं योगदान, त्यांचं देखील हार्दिक आभार. त्यानंतर मंडप डेकोरेटर जयांबे अर्थात ललित डेकोरेशन ललित पटेल कर्जत यांचा देखील हार्दिक आभार. आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्रिकेट संपन्न होते ते संजय सोळंकी सर इक्कू, अर्थात केतन मुंडेजी, गौरव घोसाळकरजी, दिगंबर मोरे सर, कल्पेश जाधव, शुभम घोडबंदे आणि त्यांचे सहकारी यांचा हार्दिक हार्दिक आभार. 3,03,000ची भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. पंच अमर साठी सर पुणे, जयपवार सर कल्याण, सुबोध घडसे सर मुंबई, या तिन्ही पंचांचा हार्दिक आभार. देखिए काका मात्रे सर, चीता कैंप से 16 साल का लड़का यहाँ पे मैच देखने के लिए आ चुका है, जिन्होंने क्रूशल मैच में 1 ओवर में 2 छक्कों की जरूरत थी वो लगाए. रहीम शेख, उनका भी हम चैंपियन लीग 2021 में जरूर स्वागत करेंगे, लेकिन बहुत बड़ा लक्ष्य है. नरेश ठोंबरे ये चाहेंगे कि उनकी प्रतिष्ठा जो है वो बनी रहे, एक मैच कम से कम वो जीते. लीग में तीनों के तीनों मैच हारना ये एक बड़े खिलाड़ी की निशानी नहीं होती. तो वहीं दूसरी तरफ नरेश ठोंबरे ये चाहेंगे कि उनकी आन बान और शान के लिए, खुद की व्यक्तिगत प्रतिष्ठा के लिए वो 12 गेंदें ऐसी डाले जहां से मैच का घुमाव उनकी तरफ हो. इस उम्मीद के साथ हम चलते हैं हमारे सीनियर मराठी कमेंटेटर काका म्हात्रे सर जी के पास. नक्की प्रवीण दुगाडे सर, मी आपल्या मताशी सहमत आहे, कारण तिन्ही सामने जर गमावल्यानंतर जी प्रतिष्ठा आहे ती मात्र नरेश ठोंबरे यांच्यासारख्या गोलंदाज जो अर्थातच
खालापूर एक्सप्रेस या नावाने संबोधलं होतं. त्यांच्यासाठी निश्चितच ही त्या ठिकाणी क्रिकेटमधलं योगदान अतिशय चांगलं नाही, कारण ज्यांचं सामना पाहण्याचे लाखो प्रेक्षक जे आपण पाहता, हजारो प्रेक्षक या ठिकाणी आलेत, तर त्यांच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी सामना कोण जिंकणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गुणलेखक नरेश दळवी होराले यांनी खूप चांगलं गुणलेखन केलं, त्यांचं देखील हार्दिक आभार. त्याचबरोबर समालोचक अंकित माळुसे सर रसायनी, विनोद सोळंकी सर खोपोळी, प्रवीण देवगाडे सर पोंजे, तुषारजी धुमाळ खोपोली आणि सुरेश शिंदे सर तळा या सर्वांचा आभार व्यक्त करूया. आणि वळी आपण पुन्हा एकदा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धाकडे, जिथे 74 धावांचं लक्ष घेऊन KGL एंटरप्राइजेस हाळ मुफीद पारकर संगनायक यांचा संघ या ठिकाणी मैदानात उतरतोय. आणि आजचा हा बहुधा शेवटचा सामना या या आजच्या दिवसामधला. उद्या सकाळी मात्र 9 वाजता आपण क्रिकेट रसिकांना विनंती आहे की आपण या, कारण उद्या अंतिम दिवस आहे. चला फलंदाज पाठवा. मी विनंती करेन ते KGL एंटरप्राइजेस हाळ या संघाची सलामीची जोडी मैदान पाठवायची आहे. विनंती आहे आपल्याला, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही. मी वर्णन केलं, पक्षी पाखरं देखील आपल्या घराकडे रवाना होत आहेत. आपण देखील हा सामना आपल्या घरांकडे रवाना होऊ. मात्र उद्याचा सामना पाहण्यासाठी, उद्या क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्ही या, ही तुम्हाला नम्र विनंती. तर वही आपण मैदानाकडे त्यांना काय पाहिजे, हंपांना काय पाहिजे. तर निश्चितच मी विनंती करेन ते आमचे अर्थातच मंडप डेकोरेट जय अंबे ललित डेकोरेटचे ललित पटेल सर कर्जत यांना चेंडू द्यायचा मैदानाकडे. प्लीज चेंडू घ्या. की सकाळी आलेलं मोठं वादळ आणि वादळाचा फटका आपण अर्थातच पाहता. आज सामना एक नक्कीच राहिलेला आहे, परंतु त्यांना विनंती आहे की हवा जाण्यासाठी आपण अर्थातच रस्ता खुला ठेवा, जेणेकरून आलेली हवा पश्चिमेकडून येऊ का पूर्वेकडून येऊ, ती हवा जाण्यासाठी रस्ता आपण मोकळी ठेवा. त्यांचं खूप चांगलं योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे सलामी जोडी मैदानात येते. फलंदाज या ठिकाणी साई मसणे आणि मुबीन पारकर डावाची सुरुवात करतात. 74 धावांचं लक्ष, 14.80ची सरासरी. इथे मात्र पहा पुन्हा एकदा हवेचं वातावरण, वादळाचं वातावरण इथे निर्माण होते. पण आपण अपेक्षा करू की उद्याही अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवशी अशा प्रकारचं कोणतंही प्रश्नचिन्ह आयोजकांपुढे उभं राहू नये. खरं तर आम्हा समालोचकांना दिलेली संधी, आयोजकांचा खूप खूप आभार व्यक्त करूया, कारण एक मोठी क्रिकेट स्पर्धा, तब्बल 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर मी आयोजकांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करेन. चला मैदानाकडे वळूया, सामना सुरुवात होते. पहिल्या षटकातून गोलंदाज नरेश ठोंबरे, रायगड एक्सप्रेस या नावाने, ज्याने खरोखर अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये कंजूस गोलंदाजी करणारा गोलंदाज असं ज्याला म्हणलं जातं. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यांनी 2 सामने गमावलेले आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी, पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय आणि पहिल्या चेंडूवर पहिली धाव. खरं तर क्रिकेटमध्ये पहिली धाव, पहिली विकेट, पहिला चौकार, पहिला षटकार, या सगळ्याच गोष्टीला खऱ्या अर्थाने पहिलं महत्त्व नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पहिली धाव येते ती फलंदाज मुफीद पारकरच्या बॅटमधून. धावांची सुरुवात होते बिनबाद 1. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, एक शॉर्ट पॉईंट, एक मिड ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. या ठिकाणी क्षेत्ररक्षण, इथे मात्र पहा कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला सरपडला चेंडू गेला, तो गली क्षेत्रामध्ये पॉईंटच्या क्षेत्राची चेंडू येतोय, चेंडूची पकड करतोय. तोपर्यंत मात्र बॅकअपला शॉर्ट फायलीचा क्षेत्र येतोय. 1 धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून फलंदाज साई मसणे यांनी देखील आपलं खातं उघडलं. बिनबाद 2. सुरुवात संत गतीने होते. आपण अर्थात वाई इथे गेल्यानंतर आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की महाबळेश्वर ते वाहणारी कृष्णा नदी संत वाहते कृष्णामाई असं म्हणलं जातं. आणि या दरम्यान मात्र या चेंडूवर एक मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषे पडले, तो एक गगनभेदी गगनचुंबी षटका. धावांचं योगदान मिळालं ते फलंदाज मुफीद पारकरला. खेळतो व्यक्ती 7 या धावसंख्येवर. यावेळी चेंडू फुलटॉस होता, बॅटचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, दिशा दिली पॉईंट क्षेत्राच्या मधून, बरोबर चेंडू डीप पॉईंटला सीमार होत्या. आणखीन इथे एक सुंदर संजीवनी चौकार 4 धावांसाठी. चौकाराच्या माध्यमातून धावपकार धावा येऊन पोहोचते त्या 12.
एक षटकार एक चौकारच्या माध्यमातून आणि एका धावीच्या माध्यमातून मुफीद खेळतोय वैतीत 11 धावसंख्येवर. एक आक्रमक फलंदाज पाहायला मिळते. ऑनसाईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिळॉन आणि एक लॉंग ऑन. या दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतीचे चेंडू जाणार. चेंडू मात्र इथे आपण पाहताय निश्चित चांगलं फील्ड केलं गेलं. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या संघाला आणि या 2 धावा संघाला घेऊन जातात त्या अर्थातच 14च्या घरामध्ये. 14 धावा दाखल करायला प्रति षटक जर तुम्ही पाहिलं तर 14.80 ही सरासरी आहे. आणि पहिलं षटक जे आपण पाहतात नरेश ठोंबरेंचं आणि इथे मात्र 14 धावा या दाखल आल्या. नरेश पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातोय. 1 धाव मिळते संघाला, 1 धाव मिळते ती फलंदाजाला, 1 धाव मिळाली ती फलंदाज मुफीदला. मुफीदच्या धावसंख्येत बदल आणि अशा प्रकारे तुम्ही ते पाहिलं. पहिल्या षटकाची सांगता झाली तेव्हा केजीएल एंटरप्राइजेस हा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करता धावपलकर धावा येतात त्या 74 धावांचं लक्ष समोर आहे. 15 धावा धावपलकर आल्यात म्हणजे येणारी 4 षटकं ज्याच्यामध्ये 59 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर 14.75 ही जी 14.80 ते 14.75 जी पहिल्या षटकापासूनची धावगती आहे ही मात्र इथे निश्चित कायम आहे. काय सांगाल सुरेश शिंदे सर? हॅलो. नक्कीच मी काका म्हणेन की 15 धावा केल्या याचा अर्थ त्यांनी सरासरी अगदी योग्य ठेवलेली आहे. जर ह्याच सरासरीने प्रत्येक षटकात जर त्यांनी धावा बनवल्या तर नक्कीच हा संघ हा सामना जिंकू शकेल. नक्कीच आपल्या मताशी मी सहमत आहे. कारण थोडंसं अंधाराचं साम्राज्य प्रकाश थोडा कमी होते कारण सूर्यदेवता अरबी समुद्रात जाऊन विसावेल. पण यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये बदलतोय. पहिले षटक समाप्त झाले. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि इथे मात्र पहिले षटक घेऊन दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय आदित्य मोरे. वेगवान मारा आपल्याला पाहिला. फिरकी गोलंदाजी आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक जमाना होता बिशन सिंग बेदी, चंद्रशेखर व्यंकट राघवन आणि प्रसन्ना यासारखे गोलंदाजी आपल्या पाहिलं. चंद्रसारखे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी फिरकीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. दरम्यान मैदानाकडे या ठिकाणी मात्र चेंडू अर्थातच आमचे पंचदर्शक हा चेंडू सोयर जमिनीला हात समांतर करतात. 1 धावचे योगदान मिळेल. 1 धावेने धावफलकात बदल झाली आणि एकूण धावसंख्येत वाढते. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 16 धावा. तर त्यानंतर अर्थातच रवी शास्त्री नावाचा एक सुंदर गोलंदाज आपण पाहिलात. यावेळी पहा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. यष्टीषक चेंडूवर जातोय तोपर्यंत पंच पुन्हा एकदा दोषात हा चेंडू सोयर आहे. सलग 2 चेंडू सोयर फेकले ते गोलंदाज आदित्य मोरेने आणि धावफलकात आणखीन वाढ. धावफलकात जाऊन पोहोचते ती 17 धावा. 17 लॉस ऑफ रिव्ह्यू या ठिकाणी घेतलं गेलं. तिसरे पंचांच्या भूमिकेत आता तिसरे पंच काही कारणामुळे या ठिकाणी नाही आहेत परंतु तिसरे पंच म्हणून निश्चित आपण पाहतो ते ज्याने खूप चांगले योगदान दिले ते अर्थातच अमर साठे सर पुणे, माफ करा सुगत घडवे सर मुंबई या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी पुन्हा एकदा आमच्या स्क्रीनचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शेवटपर्यंत पहा क्रिकेट रसिकांची निश्चित मोठी ओढ या मैदानाच्या बाजूला पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण या क्रिकेटला अर्थात करोडोंचं क्रिकेट असं म्हणलं होतं कारण करोडो भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतात. पाहूया रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यूच्या मधून पंचांची भूमिका आपण पाहता की त्याने खूप चांगलं सुंदर पंचांची भूमिका निभावले. तटस्थ पंच म्हणून असं काम करणारे आमचे तिन्ही पंच ज्यांनी योगदान आता काही क्षणात ज्याचा निर्णय आपल्यापर्यंत येऊ शकेल. इथे मात्र सोबत घरचे सर मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी अशी म्हणतात जसं रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी आणि या ठिकाणी मात्र फेअर डिलिव्हरीचा या ठिकाणी घडसे सरांनी अर्थात निर्णय दिलाय. धावफलक आपण जर पाहिलं तर अर्थातच थांबलाय तो वैयक्तिक 17 या धावसंख्येवर 16 धावसंख्येवर हा सोय चेंडू मात्र या ठिकाणी रद्द करण्यात आला आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा खेळाकडे आपण वळणार आहोत. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूवरचं युद्ध. गोलंदाज आदित्य बोरे या ठिकाणी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. एकाच अँगलला एकाच ठिकाणी 2 खेळाडू येतात आणि इथे मात्र नाहक फलंदाज बाद. याला धावचीच्या माध्यमातून याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. क्रिकेटचं आयोजन केलंय त्यांनी लाखात कालापूर नगरीत चौकार षटकारांचा कालापूर नगरीत चौकार षटकारांचा. तर धावचीच्या रूपाने साई मसने या ठिकाणी नॉनस्ट्रायकरचे फलंदाज मात्र बाद झाले
आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसला. ही जी पार्टनरशिप होती, भागीदारी होती, ती 16 धावांची इथे मात्र समाप्त झाली. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर प्रवीण दोघाडे सर आणि मागाशी आम्ही देखील म्हणत होतो की 3ऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज एक निश्चित महत्त्वाचं योगदान देणारा खेळाडू असं म्हणलं जातं. पण पाहूया नवीन फलंदाज डॅनी, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तुफानी फटकेबाजी केली होती आणि हा सामना जिंकून दिला. त्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा असेल ते KJL एंटरप्राइजेस हाळ संघाकडून. वया मैदानाकडे यावेळी मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्रशी चेंडू येतोय. एक धाव, आणखीन एक मिनिट आहे. धावप्रकार धावनी एक वाढते, ती 17. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 17 शुभांक असं म्हणलं, 17 आणि खतरा असं नेहमी म्हणलं. पाहूया कोणताच खतरा इथे येऊ शकेल का. नवीन आला फलंदाज डॅनी या ठिकाणी खेळण्यासाठी तयार आहे. आणि गोलंदाज आपल्या मार्कवर जो दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज स्वतः चेंडूवर येतोय, कोणती चूक करत नाही. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी डॅनी, ज्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा होती, तो फलंदाज 0 धावसंख्येवर डकआउट, मैदानातून बाहेर. आवाज हा घुमणारे कर्जत खालापूर सुधागड चॅम्पियन लीग हाय एक नंबर रे. कर्जत खालापूर सुधागड चॅम्पियन लीग हाय एक नंबर रे. डक म्हणजे इंग्रजीमध्ये अर्थातच मराठीमध्ये बदक. बदकाचं अंड जसं तर बदकाचं अंड जसं शून्याच्या आकाराचा सारखं असतं, ती घटना घडली होती 18 डिसेंबर 1721 मध्ये. इंग्लंडचा राजपुत्र जेव्हा शून्यावर बाद झाला तेव्हा वृत्तपत्रांनी असं लिखाण केलं की राजपुत्र शून्यावर बसून, डकवर बसून मैदानातून बाहेर झाले. आणि त्यानंतर मात्र त्या घटनेनंतर मात्र आपण पाहिलं की प्रत्येक फलंदाज जेव्हा क्रिकेटमध्ये 0 धावसंख्येवर बाद होतो तेव्हा त्याला डकआउट किंवा असं म्हणलं जातं. या ठिकाणी फलंदाज डकआउट डॅनी भरतोय इरफान राऊत मैदानामध्ये. या ठिकाणचा चेंडू पहा, मगाशी डकआउट झालेला फलंदाज, पण या ठिकाणी नंतरच्या चेंडूवर मात्र येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. आई गौदेवी माझी माऊ असतो. या ठिकाणी पहा, हवेत आहे चेंडू, पॉइंटचा क्षेत्र चेंडू येतोय गली आणि पॉइंट मध्ये पुन्हा एकदा झेल. म्हणजे मगाशी पुन्हा विकेट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट. हा क्रिकेटचा अर्थातच एक आगळा वेगळा बदल. मोहित पारकर याच्याकडून खूप मोठी अपेक्षा होती. त्या संघाला करंट्याने एक बाजू लावून धरली होती. बुडती नौका देखिए मुफीद प्रकार के आउट होने के बाद काका मात्रे एक मैदान के तब चारों तरफ मैंने नजरें दौड़ाई तो अल्ताफ सर की आंखों का गॉगल नीचे आता हुआ मुझे नजर आया. ये होता है मैच में, जिस अंदाज से मुफीद खेल रहे थे, मैच को जितवा कर ही वापस आएंगे इस सिचुएशन के साथ. मुझे ये नहीं समझ में आता कि प्रवीण दोगाड़े सर और अल्ताफ सर इनमें क्या चल रहा है. नहीं ये हमारे दोस्ती की मिसाल है. अल्ताफ सर और हमारी दोस्ती दुनिया जानती है. तर हे प्रेम आपण इथे पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे एक बुडती नौका पैलदारसाठी नागवाची नावाडीची गरज होती. मात्र हा नावाडीच्या ठिकाणी मैदानातून मुफीद पारकर मैदानातून बाहेर झालाय. 3 फलंदाज गमावलेत आणि धापलकार धावा येऊन पोहोचल्यात त्या 23. षटक क्रमांक आपण पाहिलं या ठिकाणी 3रं मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज रामजीत यादव, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये खूप धावा दिल्या होत्या.
रफ्तार का सौदागर ज्याला म्हणलं तर इथे मात्र पहा अतिशय वेगाने चेंडू फेक केली होती आणि अर्थात या चेंडूवर पाहूया पंच या निश्चित या ठिकाणी फलंदाजाला 1 धावेचं योगदान मिळते, 1 धाव संघाला आणि धावफलका धावेन पोहोचतात त्या 3/24. आर्यन एलवान वावरले विरुद्ध KGL एंटरप्राइजेस हाळ यांच्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटच्या कुरुक्षेत्राचा हे युद्ध आपण पाहत आहे. 17 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. असं वाटलं होतं की 75 धावांचा पाठलाग इथे केला जातोय. काय करायचंय तर खोपोली नगर परिषद कर्मचारी संघाचे कॅप्टन श्री विजय माने सर यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक अधिक स्वागत. या ठिकाणी हा चेंडू आपण पाहिला तर एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते. अनास खान हा 0 धावसंघ खेळत असताना क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्ही पाहताय. ऑफसाईडला 5, ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षणाची विरचना हवा अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसऱ्या षटकातला गोलंदाज पुन्हा एकदा रणजित यादव, रामजित यादव माफ करा, पंचाच्या उजवीकडून उजव्या हाताने अतिशय वेगाने हा चेंडू फेक करतोय. चेंडू जे आपण पाहिलं होतं की चेंडू निश्चित या ठिकाणी फलंदाजाला स्पर्श करतोय, मात्र इथे ओव्हरथ्रो होतोय. बॅकअपला क्षेत्रीय चेंडूवर येणार तो म्हणजे 1+1 2 धावांचं आणखीन एक योगदान. 2 धावा मिळतात संघाला, 2 धावा संघाला घेऊन जातात त्या अर्थातच 26 या धावसंख्येवर. आता मात्र आपण पाहिलं तर आता मुंबई खूपच दूर, कारण दिल्ली काफी दूर असं ज्याला म्हणलं जातं, कारण तब्बल 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत 3 फलंदाज गमावलेत. 15 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. पंचांच्या उजवीकडून पुन्हा एकदा उजव्या हाताने वेगवान गोलंदाज. या ठिकाणी आकडोबा चेंडू होता, चेंडूला निश्चित दिशा दिली गेली. लॉंग ऑफला इथे पुन्हा एकदा एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, शानदार फटका, 6 धावा. चौदा चेंडूमध्ये 42 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र अनास खान ज्याने 3 चेंडूमध्ये षटकाराने आता मात्र खातं उघडलंय. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी सरळ बॅटने खेळून काढलाय. हा चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये, शेतीशी चेंडूवर येणार, चेंडूची पकड करणार, गोलंच्या दिशेने चेंडूची फेकी, थोडंसं घातक होऊ शकलं असतं. आणि हा जो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे सरळ बॅटने खेळण्याचा, सुनीलजी गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा अतिशय महत्त्वाचा फटका, कारण मुंबईमध्ये जागा नाहीत, मैदानं नाही आहेत. आणि सचिनजी तेंडुलकर यांनी एकदा सांगितलं होतं की त्यामुळे बिल्डिंगच्या काचांचा आम्हाला विचार करायला लागायचा आणि त्यामुळे आम्ही खालून फटके खेळायचो आणि ते फटके आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिंदे सर अतिशय लोकप्रिय ठरले. वरिया मैदानाकडे रिव्हर्सिव्ह करण्यासाठी प्रयत्न केलाय. या ठिकाणी गरज होती का? आणि यावेळी पहा रिव्हर्सिव्हच्या फटक्याचा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आणखीन एक मैदानातून बाहेर झाला, तो KGL एंटरप्राइजेस हा संघाचा. 4 बाद धावसंख्या, धावफलकावर येऊन पोहोचते ती 33. तब्बल जर आपण इथे पाहिलं तर मोठं लक्ष अजूनही बाकी आहे, कारण 74 धावांचं लक्ष, 33 धावा धावफलकार आल्यात, म्हणजे अजूनही 41 धावांची गरज आहे. आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. 12 चेंडू 21 धावा, म्हणजे प्रत्येक षटकाचा साधारणतः आपण जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 20.50 धावांची गरज आहे. एका षटकात 92 धावा देखील आल्यात तर पश्चिम बंगालमध्ये, एका षटकात 60 धावा आल्या सुहास पवार कल्याण मेमडी चषक कोलकात्यामध्ये, एका षटकात 42 धावा देखील आल्यात. अर्थात मुलेकरचा फलंदाज ज्यांनी खूप चांगलं योगदान या ठिकाणी दिलं गेलं जीवित मात्र याच्या माध्यमातून. एका षटकात 36 धावा देखील आल्यात आणि एका षटकात एकही धावा आली नाही. हा देखील क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. तर येणारी 2 षटकं, या 2 षटकात काय क्रिकेटचं भविष्य निश्चित होत आहे ऐकूया पुन्हा एकदा. तळा या इथून आलेले आमचे समालोचक सुरेश शिंदे यांना. O2 सुरेश शिंदे सर. धन्यवाद. धन्यवाद काका. या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 41 धावा, म्हणजे प्रति षटकाला आणि पुढचं समालोचन करतील आमचे दुगाडे सर. धन्यवाद. तो देखिए विद्यानगर अलीबाग की मराठी की मीठी वाणी काका मात्रे, इनका सम्मान इस मंच के ऊपर किया जाएगा जिन्होंने आज अपना कीमती समय इस चैंपियन लीग 2021 के लिए दिया. मैं पंकज देसाई साहब से गुजारिश करना चाहूंगा कि उनके शुभ हाथों ये सम्मान किया जाए. ये देखिए गेंद हवा में, बच्चे कुछ आशाएं यहाँ पे नजर आ रही है, लेकिन फिर भी क्रिकेट है ये. 33 रन हमने 1 ओवर में आज ही के दिन देखे. 6 गेंदों में 4 गेंदों में 26 भी हमने देखे. शिंदे सर सम्मान किया जा रहा है यहाँ पर काका मदरे सर का. आप भी हमारा अगर साथ देंगे तो मजा आएगा.
आज के इस आखिरी मैच में। हाँ, 150 यानी कि 150,000 यानी कि 1.5 लाख सब्सक्राइबर पूरे किया जा चुका है और यह उम्मीद का छक्का लगाया बल्लेबाज अफजल बेड़ेकर ने और इसी तरह अच्छे आने चाहिए। नरेश ठोमरे ने देखिए अपने स्पेल का 1 ओवर बचा के रखा है, जिस एंड से जो रनों को बचा सकते हैं अगर 25-30 रहे तो, लेकिन इस एंड से अगर इस बॉलर को नंबर 2 के स्पेल का ओवर दिया है, 1 ही ओवर का स्पेल किया है रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे ने, 1 ही ओवर का स्पेल किया है, लेकिन एक बहुत ही बढ़िया इनाम उदय कोलंबे और केतन मुंडे द्वारा मोस्ट बाउंड्रीज इन पूरी चैंपियन प्रीमियर लीग। और उदय कोलंबे इनकी तरफ से यह इनाम है इस चैंपियन लीग को, मोस्ट सिक्सर्स जो लगाएंगे यानी कि सबसे ज्यादा छक्का लगाने वाले खिलाड़ी को 1000 मिलेंगे, सबसे ज्यादा विकेट और ये गेंद 1 ही रन मिला। मैच के ऊपर थोड़ा ध्यान हमारा हट चुका था, लेकिन शिंदे सर साहब का यहाँ पर सम्मान किया जा रहा है। चैंपियन लीग 2021 में केतन मुंडे साहब से गुजारिश करना चाहूंगा इस प्रतियोगिता के मुख्य ऑर्गेनाइजर में से एक कि आपके शुभ हाथों शिंदे सर का चैंपियन लीग में सम्मान किया जाए। लेकिन यह उम्मीद का दिया जलाने वाला एक और नंबर 6 अफजल बेड़ेकर द्वारा, और 6 के साथ इस मुकाबले ने यू टर्न लिया है। अब समीकरण बनता हुआ 7 गेंदे 26 यानी कि ये रन बन सकते हैं। 7 गेंदे 26, 1 छक्का आता है तो 6 गेंदे 20 का कैलकुलेशन होगा कि अफजल बेड़ेकर इस गेंद के ऊपर वो छक्का दागने में कामयाब होंगे। सात गेंदे 26 रनों की जरूरत। ये गेंद काफी निर्णायक है इस ओवर में, अंतिम ओवर के प्रेशर को हैंडल करने के लिए। ये देखिए सिंगल यहां पे जरूर मिलेगा, अफजल रखेंगे अपने पास स्ट्राइक। 6 गेंदे अब 25 रनों की जरूरत। शिंदे सर देखिए संजय सोलंकी हर तरफ ध्यान देते हैं, और ध्यान किस लिए देते हैं कि यहां पे जो कमेंटेटर्स आए हैं उनका उचित सम्मान किया जाए। मैच के ऊपर तो आज के दिन उनका ध्यान रहेगा क्योंकि खुद खेल रहे हैं। छह गेंदे अब 25 रनों की जरूरत। तो देखिए केतन मुंडे साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि हमारे तीसरे कमेंटेटर आज के दिन के अंकित मालूसरे, इनका भी सम्मान किया जाए। सागर हड़प, सागर ट्रेडर्स के मालिक, इनकी तरफ से इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है, उनकी शुभकामनाओं का हम स्वीकार करते हैं। सागर हड़प एक बहुत ही बड़ा युवा उद्योजक, अदोशी। 4 छक्के जरूर चाहिए केजन इंटरप्राइजेस हॉल। और ये देखिए अब 3 गेंदे 23 रन। रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे की आर्यन बाबरले, अगर गेंदबाजों ने 3 लीगल डिलीवरी डाली तो जीत के द्वार पर दस्तक देती हुई नजर आएगी। लेकिन कहीं केजन एंटरप्राइजेस हॉल के गेंदबाज ने जो गलती की थी उनके पहले मैच में, वैसी गलती अगर होती है तो मौका मिल सकता है केजन को। ये देखिए सीधी लीगल डिलीवरी डाली जा रही है, नो एक्स्ट्रास, ताकि इस मैच को जीतकर नरेश ठोमरे अपनी प्रतिष्ठा को बनाए रखे। हाँ, क्राउड बहुत ज्यादा था और कल तो और ज्यादा क्राउड होगा क्योंकि सुबह 9 बजे देखिए सुधागढ़ से कितनी गाड़ी आएंगी कल उनके क्वालिफाई के मैच को देखने के लिए। सुधागढ़ पाली ये देखिए ये डॉट गेंद आती हुई, क्योंकि नॉन स्ट्राइकर एंड के अफजल बेड़ेकर ने भी जाना है कि केजीएन एंटरप्राइजेस हाल के क्रिकेट का कारवां यहां पे खत्म होता हुआ नजर आ रहा है चैंपियन लीग में। 1 गेंद अब 22 रनों की जरूरत।
तो अब एक तरफ सिद्धेश दंत और एक तरफ संजय सोलंकी, ये दोनों अब सोचेंगे कि सिद्धेश दंत मैच जीतना है उन्हें मैच, और संजय सोलंकी को मैच एक अच्छे रन रेट से जीतना है कल सुबह वाला। और कल सुबह 5 बजे यहां पर ऑर्गेनाइजर कमेटी आने वाली है ताकि 9 बजे मुकाबला शुरू हो। तो चलिए अब इस मैच के मैन ऑफ द मैच को हम देंगे दिमाग के जादूगर को। मैच को भी जीतना है और अच्छे रन रेट के आधार पर भी। वहीं दूसरी तरफ सिद्धेश दंत को महज मैच जीतना है क्योंकि तीनों मैच जीतेगी वो लीग में क्वालिफाई होना है।